सर्वजितजी बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या. पहलगाव येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने तात्काळ या अमानुष हत्याकांडावर तत्काळ कारवाई करावी या मुख्य उद्देशाने आज आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना विनंती केली आणि त्या विनंतीचा संदेश ज्यांच्यापर्यंत पोहोचला ते आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यापूर्वी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान सारखा ग्रंथ लिहिला, पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया सारखा ग्रंथ लिहिला आणि एकूणच पाकिस्तानच्या आणि जम्मू काश्मीरच्या या सगळ्या राजकारणाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही काळात इशारा दिला होता. आर्टिकल 370 पर्यंत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंबेडकरांच्या इशाऱ्याकडे आणि सूचनाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे गंभीर परिणाम आजपर्यंत भारत पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून लाखो लोकांच्या आजपर्यंत हत्या झालेल्या आहेत. हा फक्त या 26 लोकांच्या हत्येचा विषय नाहीये. भारत सरकारनं स्वतः घोषित केलेले आकडे आहेत. 1970 पासून 2018 पर्यंत जवळपास 20,000 भारतीय नागरिकांच्या आतंकवाद्यांनी हत्या केलेल्या आहेत. त्यामुळे हा राग आणि संताप फक्त 26 माणसांपुरता मर्यादित नाही. जर 20,000 लोकांच्या या 50 वर्षामध्ये हत्या झाल्या असतील, तुम्ही तेव्हाही बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं, पण कमीत कमी आज तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका, हे भारत सरकारला इशारा देण्यासाठी आज आपण मैदानात आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक दूरदृष्टी असणारे नेते आहेत. बाळासाहेब आंबेडकरांनी शासनाला विनंती करण्याच्या पाठीमागचं धोरण आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा अमेरिकेवर 2011ला अल कायदाने आतंकवादी हल्ला केला, तर अमेरिकेने ओसामा बिन लादेन पासून सगळ्या अल कायदाच्या हजारो आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना ठार मारलं आणि आजपर्यंत अमेरिकेवर एक सुद्धा आतंकवादी हल्ला करण्याची हिंमत आतंकवाद्यांची झालेली नाही. पण भारतावर मात्र जवळपास 12,500 आतंकवादी हल्ले झालेले आहेत. 12,500 हे दरवर्षी चालू आहे. भारताकडे 25 लाखाची मिलिटरी आहे. 18 लाख कोटी रुपये फक्त भारताच्या सुरक्षेवर या 3 वर्षात खर्च झालेले आहेत. 6 लाख 7 लाख कोटी रुपये फक्त 1 वर्षाचं बजेट आहे या पाकिस्तानपासून, आतंकवाद्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी. मग एवढं लाखो कोटीचं बजेट असताना सुद्धा या देशातल्या सामान्य नागरिकांचा बळी जातो. याचा निषेध आणि संताप आपण करत असताना यांनी तत्काळ पाकव्याप्त काश्मीरमधले आतंकवाद्यांचे अड्डे, खास करून जैश-ए मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा या संघटनांच्या आतंकवादी प्रमुख, मग कुणी हाफिज असेल, कुणी अझर मसूद असेल, यांचे घरं कुठे आहेत, त्यांचे तळ कुठे आहेत, याची सगळी माहिती असताना यांना पाकिस्तानमध्ये यांचे तळ उद्ध्वस्त केले पाहिजे आणि आतंकवाद्यांचा कायमचा बिमोड केला पाहिजे, ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. तुम्ही 70 वर्ष झालं हे सगळं भिजत ठेवलेलं आहे. हे भिजत ठेवण्याच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे का? तुमच्याकडे ताकद नाहीये का? तुम्ही कशाला घाबरत आहात? जेव्हा या देशातले सगळे पक्ष, या देशातली सर्व जनता ही पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना पूर्णतः एकदा कायमचा बंदोबस्त करा, ही भूमिका घेऊन ही देशातली जनता तयार असताना हे मात्र दर 6 महिन्याला, वर्षाला हे आतंकवाद्यांचे हल्ले करायचे. देशामधलं वातावरण कायम हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान आणि काश्मीर या वादामध्ये 70 वर्ष आपल्या देशाचे बर्बाद झाले आहेत. मी आदरणीय साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तुम्ही या बिमारीला मुळासकट उपटून फेकणार आहात की नाही, हा प्रश्न आहे. हा काही पहिल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध नाही. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी जो संदेश या देशाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो संदेश आपण सगळ्यांनी समजून घेऊया आणि शासनाला आदरणीय बाळासाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे, विनंती केली आहे, आपण तत्काळ
त्या विनंतीप्रमाणे या पाकिस्तानमधल्या सगळ्या आतंकवाद्यांना धडा शिकवण्याचं आपण काम करावं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.